म्हणणं आहे की तुझं वय झालं आहे, तू क्रिकेट सोड. तर कुठेतरी फिटनेस आपण ठेवली पाहिजे वाढत्या तुझं वय वयानुसार. किती आहे? 42. तुझं वय किती? 42. अरे, अमिताभ बच्चन 85 वर्षाचे, शरद पवार साहेब 89 वर्षाचे. हां, जर शरद पवार साहेब मुंबई क्रिकेटचे MCA, त्यानंतर BCCI, ICCIचे अध्यक्षपद जातात आणि तुझ्यासारखा प्लेयर, आम्हाला तर वाटते तू 24 वर्षाचाच आहे. अगदी अगदी योग्य वर्णन केलं आणि त्या प्रकारे ते डेडिकेशन मैदानात दाखवतात. मारुती, कसं वर्णन करशील या इनिंगचं आणि पहिली मॅच जिंकलाय? नक्कीच, कारण विकी हा सर्वात घातक, विकी आणि मकरन हा एक घातक दोन्ही फलंदाज होते आणि त्यांना अडवणं आमचं कुठेतरी एक चांगलं, कारण समीर आमच्यामध्ये अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो. तर आमचा तोच मानस होता की त्याने अडवायचं, पण ते तिसऱ्या ओव्हरला त्यांनी जी सुरुवात चांगली केली, तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरला ते अप्रतिम केली आणि 45 धावाचं डोंगर म्हणजे त्यांच्या संघासमोर करणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. पण ते सहजरित्या जीत चांगली साथ देईन मला आणि चांगले खेळलं आम्ही, हे टीमचा विजय आहे. मला ऐकायला आवडेल आता VPL हा मोठा इव्हेंट इथे पार पडला जातो आणि त्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणजे प्रशांत राऊत साहेब या ठिकाणी आहेत. कशा प्रकारे प्रशांत राऊत सरांच्या संकल्पनेला आपण इथे सादर केलं आणि त्यांचं योगदान कशा प्रकारे लाभले, नक्की तुमच्या मुखातून ऐकायला आवडेल. आमची ही संकल्पना जेव्हा आम्ही आमचे श्री अजीवजी पाटील आमचे आधारस्तंभ आहे, आमचे सल्लागार आहेत, त्यानंतर आम्ही प्रशांत दादासोबत बसलो की चर्चा केली की असं असं आमचा मानस आहे, जे मललपाड्यामध्ये आम्हाला मैदान मिळत नाही. तर ही संकल्पना जी आहे ती मार्चमध्ये, कारण एक्झाम होतात मुलांच्या, तर लवकरच घेऊन आपण आटपून टाकूया, जेणेकरून सर्वांना खेळण्याचा आनंद मिळेल त्याच्यामध्ये. आणि नक्कीच प्रशांतदादांनी सहकार्य केलं आणि काकांचं सहकार्य याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. आजू काका आमचे गुरुवारी आजू काका, त्यांच्यामुळे हे सहकार्याने आणि हार्दिक दादांच्या खूप सहकार्याने की मैदान आम्हाला द्यावा. 2 दिवसात त्यांनी लगेच कौल दिला की तुम्ही भरवा, आणि खूप खूप धन्यवाद तिन्ही मान्यवरांचा आणि आमचा बहुजन विकास आघाडीचा. थँक्यू सो मच. मी हार्दिक राऊत सरांना विनंती केली की आपण 2 शब्द मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं. मंचावर उपस्थित मान्यवर, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत साहेब, जनसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राज वसंत पाटील साहेब, आमचा जितू असेल, मारुतीराव पेडामकर असतील आणि इथे उपस्थित सर्व विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तथा विविध ज्या संघ आहेत त्या संघाचे सदस्य, बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिज ठाकूर व संपूर्ण बहुजन विकास आघाडी परिवार, त्यात आमचे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव तथा आमचे सर्वांचे आधारस्तंभ अजीवजी पाटील, या सर्वांच्या पाठबळामुळे विरार पूर्वेला प्रशांत मामा असेल, विरार पश्चिमेला मी स्वतः असेल, विविध उपक्रम घेत असतो. त्यामुळे आमच्या विभागात चांगली मैदानं आजपर्यंत टिकून राहिली आहेत. मनवेलपाड्यामध्ये ह्याच्या 4 पट असलेलं मैदान जे यश विद्यानिकेतन शाळेच्या अपोजिट आहे, मागे मी आलेलो होतो त्यावेळेला तिथे खो खोचे सामने, क्रिकेटचे सामने, विविध सामने होत असतात. मारुती, तुला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी मैदान उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मी आणि प्रशांत मामा घेतो. आणि तुझ्या फिटनेसचं राज एवढंच आहे की तू कायम लोकांमध्ये असतो, कायम क्रिकेट प्रेमींमध्ये असतो, कायम काही ना काही करत असतो. तू ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे आणि मी काय किंवा प्रशांत मामा काय, अशा ॲक्टिव्ह कार्यकर्त्याच्या जोडीला खांद्याला खांदा लावून कायम उभे राहणार, एवढे मी बहुजन विकास आघाडी पक्षाच्या वतीने ग्वाही देतो. आम्हाला इथे बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल विरार क्रिकेट असोसिएशन आयोजित विरार प्रीमियम लीगच्या सर्व क्रीडाप्रेमींचे, तसेच इथे उपस्थित समालोचन करणाऱ्या माझ्या सगळ्या समालोचक मित्रांचे, अंपायर्सचे, आणि अंपायर्सची जर्सी जी कलरमध्ये आहे, जो कलर आहे तो कलरच सांगतो की रात्रभर मॅच चालणार आहे, अंपायरकडे बघून डिसिजन मिळणार आहे. हा जो कलर आहे त्याला काय काय म्हणतात आपण, फ्लोरोसंट कलर. दिवसा चमकणार आणि रात्री अंधारात चमकून दिसणार, असा हा अंपायर आहे. अंपायरचा डिसिजन हा फायनल डिसिजन मानायचा आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट हे प्रत्येक खेळाडूमध्ये असावं. आज हरले तर उद्या जिंकणार आहेत, उद्या हरले तर परत जिंकणारच आहेत.
सूर्य जेव्हा अस्ताला जातो तो दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी बहुजन विकास आघाडी हा असा सूर्य आहे ज्याचा सूर्योदय हा कायम होत राहणार आहे. तुम्ही सर्व कार्यकर्ते असेच आमच्या पाठीशी प्रेम करत राहा, म्हणजे येणाऱ्या सर्व सामन्यांना आम्ही सामोरं जाण्यासाठी तुम्ही सर्व कार्यकर्ते जोडीला असतील तर अजून मोठ्या उमेदीने आणि नव्या दमाने आपल्याला पुढे जायचं आहे एवढंच मी इथे मंचावर व्यक्त करतो. आणि सर्वांना, सगळ्या खेळाडूंना बेस्ट ऑफ लक. तुम्ही पार्टिसिपेट केलाय, तुमचा संघ पार्टिसिपेट झालाय म्हणून कोणता तरी एक संघ जिंकणार आहे एवढंच मी ते बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आपण दिलेली उपस्थिती आणि त्यानंतर आपण सर्वांना बक्षीस वितरणाच्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही असोसिएशनच्या वतीने आमंत्रित करतोय आणि घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सर्व निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येश्वर गणरायाला वंदन करून आपण जे पाहतो विरार प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भरवलेली स्पर्धा. तर लगेच आपण सामन्याच्या दिशेने वेळेला भाऊ मात्र यांनी स्ट्राईकवर आल्यावरती पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय. गोलंदाजी मारवरती रिषव सॉरी तिसऱ्या षटकातील एक चेंडू आतापर्यंत हातावून झाला. धावफलक धावा 28-28. पुन्हा एकदा फुलटा चेंडूला भिरकावून दिला स्टेजच्या दिशेने सीमारेषा पार. कम ऑन डीजे. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दोन्ही चेंडूवरती मोठा प्रहार भाऊ मात्र यांच्या बॅटमधून कुठेतरी म्हणू शकता की डगआउटमधून पूर्णपणे स्वतःला सेट करून मैदानाच्या दिशेने उतरवलेला आहे आणि दोन चेंडूवरती धावफलकाला धाव बघितला गेला तर 32-32 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा जलद गतीने हाताने चेंडू फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक चुकी करेल का तर उत्तर असणार येस आणि पुन्हा एकदा चुकीचं रूपांतर चेंडू वॉन्डर यांच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 36. जर का येणारे 3 चेंडू 6 चेंडूवरती जर का भाऊ मात्र चौकार मारले तर समर्थबाई 14-32 यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लागले. पण त्याआधीच मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 36-36 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फुलटा चेंडू इंटू द गॅप सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा बघायला तर 40-40. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारवरती रोहन आपल्या संघासाठी शेवटचे षटक घेऊन आलेला आहे. एक महत्त्वाचे षटक असणार आहे.
फुलटॉस चेंडू हलक्या त्याने घेऊन काढला. एक धाव कंप्लीट होताना आता एकाने धावेनिशी धावफळ करत धावफळ थोडंसं जलद गतीने वाढताना भाऊ मात्र यांच्या मागच्या षटकामध्ये 5 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. 45 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा कुठेतरी धावणार नाही. पुन्हा एकदा चेंडू तेच चित्र सीमारेषा बाहेर. कमान डीजे. भाऊ मात्र यांनी जे मागच्या षटकामध्ये सोडलं होतं तेच कुठेतरी पुन्हा एकदा बोलतो. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. कमान डीजे. नंगूड मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पारितोषिक येणार ना. जर का या चेंडूवर चौकार आला तर जितू क्षेत्र यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्राच्या धावचीची संधी. आता पंचांनी आमच्या टेक्निकल टीमला कुठेतरी व्यस्त करण्याचा निर्णय असणार आहे. आता आमची डिव्हिजनची टेक्निकल टीम कुठेतरी थोडीशी व्यस्त होताना डायरेक्ट कोणत्या संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते का. NOTOUT नॉट आउट. अजूनही उर्वरित 2 चेंडूमध्ये ॲलन जिच्या खांद्यावरती सलामीवर बॅटर ज्याला पाहिलं होतं त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. धावफलकार धावा बघायला गेला तर 54. 54 धावा धावफलकार दिला गावला गेला. भाऊ मात्र यांनी त्या षटकामध्ये 5 चौकार आणि या षटकामध्ये विचार केला तर 2 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत. येणारे 2 चेंडू धावफलकार धावा 54. फुलटॉस चेंडू रिव्हर्सिपचा अटेम्प्ट क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावफलकार धावा 55. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलकार धावा 55 55. पुन्हा एकदा भाऊ ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय का. 1 धाव कंप्लीट होताना अखेरकार पहिल्या इनिंगची समाप्ती बघायला गेलं तर धावफलकार धावा लगावल्या गेल्या आहेत 56. 57 धावेचं मोठं आव्हान असणार आहे साई माऊली या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे. चला UCC विरुद्ध वन शाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. UCC वर्सेस वन शाईल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. चला या दोन्ही कर्णधार. UCC कर्णधार आलाय का पियुष? तू आहेस. आणि वंश अहिल 11. वंश अहिल 11 कर्णधार सुनील आप आ रहे हो. मी विनंती करेल किशन यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचं. किशन किशन जोशी. किशन जोशी आपण कुठे असाल टॉस साठी लवकर या. चला नाही आहेत सिद्धेश्वर राऊत आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
चला आपण टॉस करणार आहोत सुनील आणि पियुष. टेल और टेल आया. थैंक यू सुनील. टॉस जीता, क्या फैसला रहेगा? फील्डिंग. कैसा लग रहा है एक बार फिर से विराटनगर आकर के? बहुत अच्छा फील हो रहा है. पिच भी बहुत अच्छी है, ग्राउंड भी बहुत अच्छा है, तो जाते देखते. क्या सर्कल टूर्नामेंट एक हफ्ता पहले यहाँ पे हुआ था, तो इस बार सर्कल खेलने में उतना ज़्यादा समय नहीं गया, तो एक अच्छा टोटल मतलब या फिर अच्छी बॉलिंग या फिर अच्छी फील्डिंग देखने को मिल सकती है. जी जरूर. ऐसा लग रहा है ये बीपीएल का टूर्नामेंट? बहुत अच्छा लग रहा है और बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है. ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मैच के लिए. पियुष, टॉस जिंकला असतास तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. आता बॅटिंग करायचे, किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 अप. कसं वाटतं इथं आल्यानंतर संपूर्ण आयोजन बघून आणि कशी तयारी आहे? आयोजन तर एकदम खूप चांगलं आहे. बघू आता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे, वंश अहिल 11 या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि फिल्डिंग काढण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये या दोन्ही टीम इन ऍक्शन दिसतील. तुर्तास चालू असलेली मॅच खूप मोठी आहे, त्या मॅचकडे आपण वळूयात. धन्यवाद. चला आपण मॅचच्या दिशेने वळतो आणि मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क नाही. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर दिला. वैभव बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. हॅलो. नवीन बॅटर मैदानाच्या रोहन. 5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या मध्ये खेळ धावफलक धावा लागा 10 आणि पहिला चेंडूला कुठे सिंगलने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, पण उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरच्या चेंडूवर पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 1-1. 11 धावा धावफलकावरती. कर्णधार थोडंसं क्षेत्ररक्षण कुठेतरी फिरवताना मैदानाच्या मध्ये थोडीशी फिल्डिंग चेंज करताना. फुलटो चेंडू होता, स्टेटच्या दिशे मारा. धावचीची संधी असणार आहे. आता पंचांना कुठेतरी व्यस्त केले आणि पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. जर का धावचीच्या रूपात दुसरा हात राहिला तर कुठेतरी धोका असू शकतो साई माऊली या संघाला. आता आमची टेक्निकल टीम थोडीशी व्यस्त असताना डीजे थोडंसं थांबायचं. अखेरकार षटक संपलं गेलं. षटकावरती धाव बघायला गेला तर 1-1. 11 12 धावा गोलंदाजी मारवरती वसीम. भीम बॉय या संघाकडून खेळताना आपण एक सलामीवीर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहतो आणि एक मुख्य गोलंदाज म्हणून तिसरा षटक नेहमी आपल्याला हाताळताना दिसतो. गोलंदाजी बॉलवरती वसीम. चला 15 मिनिटाचा उद्या हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळण्याला लक्षात घ्यायचं आहे. घेऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गोलुमध्ये एक धाव कंप्लीट. एकानं धावफलकारी धाव बघायला गेला तर 13 मेराचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 57. एक मोठा आव्हानाचा पाठला करायचा आहे साई माऊली या संघाला. सलामीवीर बॅटर आपण पहिल्या षटकामध्ये बॅक टू द डगआउट पाहताना पाहिलं.
पुन्हा एकदा गणेशांनी बॅकफुट चेंडू इंटू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू. दोन चेंडूचा आतापर्यंत घेस झाला. धावफलक धावा 17. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर गणेश याच्या खांद्यावर त्यात कुठेतरी जबाबदारी वाढत. 57 एक मोठा धावन आव्हानाचा फाटला करायचा आहे. पुन्हा तरी रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. यष्टीरक्षक सज्ज आणि धाव चेंडूची सांगता. सर्कल क्रिकेट आपण बघायला गेलो तर जास्त महत्व पॅडल स्वीप रिव्हर्सिपचा अटेम्प्ट जिकडे खेळला जातो तिकडे सी फॉर्मॅटचं क्रिकेट थोडंसं वेगळं असतं. आपण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाज चुकी आणि क्षेत्ररक्षणाची सुद्धा चुकी. 9+4 अशा तब्बल 5 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. कम ऑन डीजे. 22 धावा धावफलक दी. आणि नक्कीच विरार प्रीमियर लीग आहे सुपर हिट. नंतरचा येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. या फ्री हिटचा किती पुरेपूर फायदा घेऊ शकतो का? 22. पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो सुद्धा चांगला झालेला आहे. एक धाव कंप्लीट होताना 23 धावा धावफलक दी. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 23-23. स्ट्रेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. गोलू सज्ज. एक धाव कंप्लीट आपल्या संघासाठी. धावफलकारी धाव बघायला गेलं तर 24. दुसऱ्या षटकाची शेवटचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा गणेश ऑन स्ट्राईक. बॅकफुट लावून मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव रोखली जाते. अखेरकार षटक संपलं गेलं. धावफलकारी धाव बघायला गेलं तर 25. घेऊया ब्रेक. पुन्हा एकदा देऊ एकदा डीजेला संधी. गोलंदाजी मारवायची रोहित. एक मिनिट थांबवतोय विपुल. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव कार्यसम्राट नगरसेवक चषक या स्पर्धेचा जो ड्रॉ आहे लाईव्ह ड्रॉ तो आत्ता उठवला जाणार आहे. तरी इथे काही उपस्थित कर्णधार आहेत त्यांनी त्या ड्रॉसाठी उपस्थित राहायचं आहे. तो लाईव्ह ड्रॉ इथे टाकला जाईल. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पहिला निर्धाव चेंडू त्यानंतर वाईट. आता वाईट धावफलकार्थी बघायला गेलं अतिरिक्त धाव ऍड होताना 25 धावा धावफलकार्थी. 26 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू आला होता. गणेशांना कुठेतरी बीट करून 2 निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू आता एक अतिरिक्त चेंडू होता. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. 26 धावा धावफलकार्थी लगावं लागलं. 27 धावेचा मोठा आव्हानाचा पाठला करायचा साई माऊली या संघाला. पुन्हा एकदा आता चेंडू इंटू द गॅप मध्ये जाईल का नाही. भाऊ स्वतः कर्णधार चेंडूवर येईपर्यंत चेंडू एकदा अडला होता हाता लागून पण चेंडू गेला सीमारेषा पार. कम ऑन डीजे. धावफलकर धावा 27. 30 धावा 30. 9-27 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. धावफलकर धावा बघायला गेलं तर 30 धावा.
पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू हाताळला, एकदा पुन्हा एकदा गणेशांना कुठेतरी बीट करून ठेवलंय. गोलंदाजी मारू विचार केला तर जलद गतीने चेंडू हाताळले जात आहेत, पण तो टप्पा, ती लाईन लेंथ, सुरेख टप्पा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवताना तुमच्या गतीला जितकं महत्त्व आहे तिकडेच तुमचा टप्पा सुद्धा मैदानाच्या तुम्ही खेळपट्टीवरती काय टाकता तो सुद्धा बघावा लागतो. आणि सुरेख आतापर्यंत गणेशांना कुठेतरी बीट करून ठेवलं. एकच चौकार आलाय, त्या चौकाराने धावफलकर धावा 30 झाल्यात, पण 2 निर्धाव चेंडू सुद्धा हाताळलेत. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा बीट करे, त्याच दिशेने फटका सजवला, त्या तो क्षेत्ररक्षकापर्यंत, पण तीच चुकी, चेंडू सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलक धावा 34. 34 रन. शेवटच्या चेंडूवरती ऑफ साइडला घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक, हातात चेंडू, एक धाव कंप्लीट होताना अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलक धावा 35. शेवटच्या षटकाकडे जाण्याच्या आधी एकदा देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता. सहा 22चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. धावफलक धावा 35. चला थोडीशी घाई करायची आहे, 2.5 मिनिटाचा अवधी शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मारवरती कार्तिक सोलंकी शेवटच्या, आणि पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादात गणेशांना मैदान सोडावं लागणार आहे. कम ऑन डीजे. अभिषेक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला खोलू, आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर प्रहार केला, क्षेत्ररक्षकाची चुकू, चेंडू सीमारेषा पार. कम ऑन डीजे. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. थँक्यू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी आहे मैदानाच्या मध्ये. 4 मध्ये 18चं इक्वेशन थोडंसं हार्ड, पण एखादी चुकी होईल का, कारण की या 4 चेंडूवरती प्रहार तर नक्कीच केले जातील. पुन्हा एकदा प्रहार केलाय स्टेटच्या दिशेने, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची चुकी, चेंडू मांडलांच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू. धावफलक 43. 3-14चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये प्रहार होतोय, क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत, आणि चुकीचं रूपांतर सरळ चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होताना दिसतोय. 3-14चं इक्वेशन. पुन्हा एकदा फुल टॉस स्ट्रेटच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार. लगातार 3 चौकार. थँक्यू डीजे. लगातार 3 चौका अभिषेक यांच्या बॅटमधून सुद्धा आलेले आहेत, पण येणारे 2-10चं इक्वेशन थोडंसं कठीण आहे. पण पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, आणि चेंडू सरळ पिवळ्या पडद्यावरती. गडीपात. कम ऑन डीजे. नवीन बॅटर गौरव कुठेतरी आता अर्ना 11 या संघाकडे सामना झुकताना दिसतोय, कारण की मोठे फटके सुद्धा आलेत, आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मोठे फटके. जर का ते डॉट तिसऱ्या षटकातील जर का कॅल्क्युलेट केले गणेश यांच्यावरती, ते आता कुठेतरी कॅल्क्युलेट केले जातील. पण कॉंग्रॅच्युलेशन अर्ना 11 अँड हार्ड लक साई माऊली. तुमच्या नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. देऊ एकदा डीजेला संधी.
चला आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर भाऊ म्हात्रे. चला लगेच मैदानात दाखल व्हा. 1 शाइल 11 आपको मैदान में जाना है. सुनील जल्द से जल्द. भाऊ म्हात्रे या.